नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विमानाचा ब्लॅक बॉक्स विषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. जेव्हा एखादे विमान कुठेही कोसळते तेव्हा प्रथम अपघाताचे कारण शोधले जाते. विमान अपघात झाल्यानंतर लगेच स्थानिक प्रशासन, सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागासारख्या आपत्कालीन सेवा तेथे पोहोचतात. विमान अपघातानंतर त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी ब्लॅक बॉक्स ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू ठरते. विमान अपघातानंतर त्याची चौकशी करण्यासाठी एक विशेष प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केले जाते, जे ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम देखील करते. भारतात या पथकांना नागरी विमान वाहतूक संचालनालय आणि विमान अपघात तपास ब्युरो पाठवतात. आता हा प्रश्न अनेकांच्या मनात येईल की जेव्हा विमान अपघातात संपूर्ण विमान नष्ट होते तर ब्लॅक बॉक्स कसा वाचतो? अपघात कितीही मोठा असला तरी ब्लॅक बॉक्सला काहीही होत नाही, कारण तो टायटॅनियमपासून बनलेला असतो आणि अपघातादरम्यानही तो सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी तो एका मजबूत बॉक्समध्ये ठेवला जातो. ब्लॅक बॉक्स हे एक मजबूत आणि दाब प्रतिरोधक उपकरण आहे, ज्याचे काम उड्डाणादरम्यान विमानाच्या हालचाली रेकॉर्ड करणे आहे. ही एक डिजिटल डायरी आहे जी विमानात बसवली जाते आणि त्यात बरीच माहिती साठवली जाते आणि जर अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडला तर त्यातून अपघाताची संपूर्ण माहिती मिळू शकते. जो कोणी पहिल्यांदा ब्लॅक बॉक्स हा शब्द ऐकत असेल त्याला हा बॉक्स काळ्या रंगाचा असावा असे वाटेल, पण प्रत्यक्षात तो काळ्या रंगाचा नसतो. ब्लॅक बॉक्स हा चमकदार केशरी रंगाचा असतो, जेणेकरून तो अपघातानंतरही सहज शोधता येऊ शकतो. ब्लॅक बॉक्समध्ये दोन महत्त्वाचे भाग असतात. एकामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्ड FDR असतो, जो विमानाच्या उड्डाणादरम्यान होणारी सर्व तांत्रिक माहिती जसे की विमानाचा वेग, उंची, दिशा, इंधन पातळी आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड CVR सह इतर माहिती रेकॉर्ड करतो. यासोबतच तो पायलट आणि सहपायलटमधील संभाषण देखील रेकॉर्ड करतो. ब्लॅक बॉक्समध्ये एक मेमरी चिप असते आणि सर्व डेटा त्यात साठवला जातो. यात डेटा सतत रेकॉर्ड केला जातो आणि काही काळानंतर जुना डेटा नवीन डेटाने ओव्हरराईट केला जातो. अजित पवार यांचे निधन 28 जानेवारी 2025 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले असून या दुर्घटनेची तपासही आता ब्लॅक बॉक्सच्या माहितीवर अवलंबून आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हे एक अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक साधन आहे जे अपघाताच्या कारणांचा उलगडा करण्यास मदत करते. मूळ स्वरूप: ब्लॅक बॉक्स हे विमानाच्या उड्डाणादरम्यान सर्व तांत्रिक घडामोडींची नोंद ठेवणारे एक अतिशय मजबूत इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ब्लॅक बॉक्सचे दोन मुख्य भाग. यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्ड FDR आणि
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR असे 2 भाग असतात, जे अनुक्रमे तांत्रिक डेटा आणि वैमानिकाचे संभाषण रेकॉर्ड करतात. रंगाचे वैशिष्ट्य. नाव ब्लॅक बॉक्स असले तरी शोधणे सोपे जावे यासाठी ब्लॅक बॉक्स याचा रंग प्रत्यक्षात गडद नारंगी ब्राईट ऑरेंज असतो. फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे यंत्र विमानाचा वेग, उंची, इंधनाची स्थिती आणि इंजिनची कामगिरी अशा 700हून अधिक तांत्रिक बाबींची सतत नोंद करत असते. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे यंत्र वैमानिकांमधील संवाद, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेले बोलणे आणि कॉकपिटमधील महत्त्वाचे आवाज रेकॉर्ड करते. अत्यंत टिकाऊ. हे उपकरण टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते, ज्यामुळे ते भीषण स्फोट किंवा भीषण आगीतही सुरक्षित राहते. तापमान आणि दाब सहन करण्याची क्षमता. ब्लॅक बॉक्स सुमारे 1100 अंश सेल्सिअस तापमान आणि खोल समुद्रातील प्रचंड दाब सहन करू शकतो. लोकेशन बीकन. अपघात पाण्यात झाल्यास ब्लॅक बॉक्समधून विशिष्ट प्रकारचे अल्ट्रासोनिक सिग्नल पिंजर बाहेर पडतात, जे 30 दिवसांपर्यंत शोध पथकाला स्थान कळवू शकतात. अपघाताचा तपास. तज्ज्ञ ह्यातील डेटाचे विश्लेषण करून विमानाचा मार्ग, तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक यापैकी नेमके कशामुळे अपघात झाला हे शोधून काढतात. अजित पवार यांचा अपघात. बारामती दुर्घटनेतही विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करताना नेमके काय घडले हे उलगडण्यासाठी तपास यंत्रणा आता ब्लॅक बॉक्समधील माहितीचा वापर होऊ शकतो. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.